अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे 7,200 विद्यार्थ्यांनी 2.5 कोटी सूर्य नमस्काराचा केला विक्रम। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी केली नोंद। बीड जिल्ह्यातील सालेगाव येथे शास्त्राचा धाक दाखवून मध्यरात्री 2 ठिकाणी झाली घरफोडी, अधिक तपास सुरू। नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आशा स्वयंसेविकांचा महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांच्या हस्ते सत्कार संपन्न। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आशा स्वयंसेविकांचा पुरस्कार देऊन गौरव। मुंबईतील गणेशोत्सव देखावा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट मूर्ती आणि उत्कृष्ट मंडळ अशा श्रेणींमधील विजेत्यांचा मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते गौरव। चांदूर बाजारहून श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या संत श्री गुलाबराव महाराजांच्या पालखीचं वाशिम इथल्या मंत्री परिवाराच्या वतीनं भव्य दिव्य स्वागत। अहमदनगर लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी 40 मतदान केंद्रातील पडताळणी करण्यासाठी केला अर्ज। अहमदनगर जिल्ह्यात यंदा आजपर्यंत 1,78,290 हेक्टरवरील सरासरी नियोजित क्षेत्राच्या 26.29% पेरण्या पूर्ण, मात्र पावसाचा खंड पडल्यानं शेतकरी चिंतेत। साताऱ्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे या ठिकाणच्या अवैध वृक्षतोडीचा अहवाल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागवला। आणि वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या महिलांच्या 20 जागांसाठी आज होणारी मैदानी चाचणी पावसामुळे ढकलली पुढे। 26 जूनला होणार मैदानी चाचणी।